जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास पहिला बहुदेव स्थान निरूपण नाम श्रीराम समर्थ. तुझ नमो गजवदना तुझा महिमाच कळेना विद्या बुद्धी देशी जना लहान थोरांची. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 18वा बहुजिन्सी आणि समास पहिला बहुदेव स्थान निरूपण नाम. आपण आता बघतोय की प्रत्येक देवाचं कार्य, देवाचं स्थान निरनिराळं आहे, वेगवेगळं आहे. आणि तेच समर्थांनी आपल्याला अखंड निरूपण या समासामध्ये दिलेलं आहे. बहुदेव, प्रत्येक देवाचं स्थान वेगळं आहे. बघा, श्री गणेश काय कार्य करतो, तर श्री गणेश प्रत्येक कार्याचा आरंभ श्री गणेशाच्या पूजनाने केला जातो. आणि श्री गणेशांचा महिमा समर्थ म्हणतात कळू शकत नाही. कारण का हो, विद्या बुद्धी लहान थोरांना देण्याचं कार्य अखंड कोण करतंय, तर श्री गणेश करतायत. म्हणून समर्थांनी प्रथम वंदन कोणाला केले हो, श्री गणेशाला. आपल्याला माहीत आहे, ती गोष्ट माहीत आहे ना, की श्री गणेशाला का प्रथम मान का दिला हो. ज्या वेळेस पार्वती मातेने काय केलं, श्री गणेशाला बनवलं आणि बनवलं असताना काय केलं हो, आणि त्याच्यात जीव ओतला हो. एवढं सुंदर बाळ निर्माण झालं, त्याच्यात जीव ओतला, ते काय झालं हो, बाळ जिवंत झालं. आणि आदिमाया शक्ती, पार्वती म्हणजे काय हो, आदिमाया शक्ती. आणि तिनं घडवलेलं बाळ निश्चितच कसं असणार आहे हो, निश्चितच शक्तीनं काय होतं, जास्त होतं. आणि त्यावेळेस तिला काय जायचं होतं, आंघोळीला जायचं होतं त्यांना. त्या आंघोळीला गेल्या आणि त्या विनायक त्याचं नाव होतं, त्या विनायकाला कुठं ठेवलं हो, रखवालदार म्हणून दारात ठेवलं. आणि त्याला काय सांगितलं हो, की कुणीही आलं तरी आतमध्ये येऊ द्यायचं नाही. मग अखंड तो कुणाचं विनायक करणार आहे, विनायक कुणाचं आज्ञेचं पालन करणार आहे हो, अखंड आईच्या आज्ञेचं पालन करणार आहे. कारण त्याला बाकी काही माहीतच नव्हतं, आईची आज्ञा एवढंच माहीत होतं. मग त्यानं ठरवलं, त्याला आईला वचन दिलं की नाही, मी काहीही जर झालं तरी मी कुणालाही आत सोडणार नाही. आणि पार्वती माता निघून गेल्या स्नानासाठी. आणि हा दारामध्ये काय उभा राहिला हो, द्वारपाल म्हणून उभा राहिला. तेवढ्यात कोण आले हो, श्री शंकर आले. आणि शंकरांनी पाहिलं की एक मुलगा काय करतोय हो, रखवालदारी करतोय, तिथं थांबलेला आहे. त्यावेळेस श्री शंकर जायला निघाले आतमध्ये. त्यावेळेस विनायकाने त्यांना अडवलं. आणि काय म्हणाला हो, विनायक काय म्हणाला, की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, माझ्या आईची आज्ञा आहे की कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. त्यावेळेस श्री शंकर म्हणाले, अरे मी तिचा पती आहे, तू मला मला कुणाचीही आज्ञा लागत नाही, मी तिचा पती आहे, मी जाऊ शकतो. तर विनायकाने काय ऐकलं नाही. आणि अशा ह्याच्यात श्री शंकराचं दोघांचं काय झालं हो, युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झालं असताना काय केलं हो, डायरेक्ट मुंडकं छाटलं कुणाचं, विनायकाचं. त्यावेळेस पार्वती माता काय आल्या हो, ओरडतच, काय त्यानं माते म्हणून हाक मारली ना विनायकानं. आणि त्यावेळेस पार्वती माता बाहेर आल्या पळतच. आणि पाहतात तर काय हो, विनायकाचं मुंडकं काय केलं होतं हो, छाटलेलं बाजूला पडलं होतं. आणि हे अवस्था बघून आदिमाया शक्तीनं काय केलं हो, रुद्र रूप धारण केलं. हे पाहून श्री विष्णू ब्रह्मदेव सगळे देव आले हो. कारण त्यांना माहीत आहे की आता काय हो, आता काही खरं नाही, आता आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. कारण आदिमाया शक्ती जर भडकली तर आपलं काय खरं नाही. मग तिची क्षमा सगळ्यांनी काय केली हो, मागितली. त्यावेळेस आदिमाया शक्ती काय झाली, शांत झाली. त्यावेळेस ती म्हणाली की माझ्या मुलाला काय करावं, माझ्या मुलाला जिवंत करा. मग श्री शंकरांनी आज्ञा दिली की कुठलाही प्राणी असेल त्याचं काय करा, प्रथम प्राणी जो भेटेल त्याचं मुंडकं काय करा, छाटून आणा. मग देवांनी जाऊन काय केलं हो, हत्तीचं मुंडकं आणून श्री गणेशाला काय केलं, बसवलं. तरीही देवी शांत होईना. कारण का हो, ते हत्तीचं मुंडकं बघून तिला काय वाटायला लागलं, वाईट वाटायला लागलं. मनुष्याचा देह आणि प्राण्याचं मुंडकं, म्हणून देवीला काय यायला लागलं हो, तुम्ही काय करचाल, माझ्या मुलाची हेडसाळपणा करचाल. म्हणून आदिमाया शक्ती काय होईना हो, शांतच होईना.
मग सगळ्या देवांनी त्याला काय दिलं हो, रूप दिलं, सुंदर असं बनवलं. आणि म्हणजे त्वचा सगळे म्हणजे त्या हत्तीचा चेहरा वगैरे काय केला हो, सुंदर असं बनवला चेहरा. मग श्री गणेश काय मूर्ती काय दिसायला लागली, सुंदर दिसायला लागले श्री गणेश. तरीही देवी काय होईना हो, खुश होईना. मग देवांनी काय केलं हो, पार्वतीला वचन दिलं की इथून पुढं जो काही कार्यभाग असेल त्या प्रत्येक कार्यामध्ये श्री गणेशाचं पूजन केल्याशिवाय आमच्यापैकी कोणत्याही देवाचं काय करणार नाही, आम्ही पूजन करणार नाही. तेव्हापासून श्री गणेशाला काय मिळाला हो, प्रथम पूजेचा मान मिळाला. आणि तेव्हापासून आपण काय करतो, श्री गणेशाची प्रथम पूजा करतो. प्रत्येक ग्रंथामध्ये सुरुवात ग्रंथाची कशी आहे हो, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. म्हणजे काय, प्रथम कुणाला हे केलंय हो, प्रथम मान कुणाला दिलाय, श्री गणेशाला दिला. म्हणून प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गणेशानं केली तरच ते कार्य काय होईल, पूर्ण सिद्धीत जाईल. असं सगळ्या देवांनी काय दिलं हो, पार्वतीला वचन दिलं, आम्ही सगळे त्याला मान देऊ, आम्ही त्याची अवहेलना करणार नाही. प्रथम सगळ्या पूजेमध्ये त्याला प्रथम मान देण्यात येईल. एवढं सगळं देवांनी मान्य केल्याच्या नंतरच आदिमायाशक्ती काय झाली हो, शांत झाली. आणि तेव्हापासून काय झालं हो, सगळ्यांनी अगोदर श्री गणेशाला काय केलं हो, पूजन करायला सुरुवात केली. आणि प्रत्येकानं प्रत्येक देवांकडं ज्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती कुणाला दिल्या हो, श्री गणेशाला अर्पण केल्या हो सर्वांनी. म्हणूनच श्री गणेश आपल्याला काय देऊ शकतो, विद्या बुद्धी देऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की तुझा महिमा कळूच शकत नाही, कारण तुझ्याकडं काय शक्ती आहे, किती शक्ती आहेत हे कुणीच सांगू शकत नाही हो. म्हणून श्री गणेशाचा महिमा आपण कुणीच वर्णन करू शकत नाही. म्हणून अखंड श्री गणेशाचं काय केलंय व वंदन केलंय. म्हणून समर्थ म्हटले, श्रीराम समर्थ तुझं नमू गजवदना, तुझा महिमाची कळेना, विद्या बुद्धी देशी जना लहान थोराशी. म्हणजे बुद्धिदाता गजानन व स्फूर्ती देणारी, म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, बुद्धिदाता गजानन, हे गजानना तुला नमस्कार असो, तुझा महिमा कळतच नाही, लहान थोर लोकांना तूच विद्या व बुद्धी देतोस, तूच सगळं काय करतोस हो. आणि तरी देखील देव कधी म्हणलाय का हो आपल्याला की मी सगळं करतो, काय हो म्हणत नाही. म्हणून प्रत्येक कार्याची उत्तमाची सुरुवात करण्यासाठी देवाला उत्तमाची, श्री गणेशाला उत्तमाची बुद्धी मागायची हो, रोज उत्तमाची बुद्धी मागायची. सकाळ उठल्याबरोबर त्या श्री गणेशाला म्हणायचंय की बाबा दिवसभराची कार्य उत्तम व्हावीत यासाठी मला उत्तमाची बुद्धी दे. मग तो देतोयच ना, विद्या उत्तमाची दे. मग अभ्यासात तुम्ही काय राहणार आहे, उत्तमच राहणार आहे ना. कारण विद्या बुद्धी देणे कुणाच्या हातात आहे हो, श्री गणेशाच्या हातात आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला श्री गणेश दिलाय ना पूजनामध्ये. अगोदर श्री गणेशाचं पूजन केल्याशिवाय कुठल्याही पूजनाला सुरुवात होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून श्री गणेशाला फार महत्त्व आहे, कारण तोच आपल्याला विद्या आणि बुद्धी देतो, लहान थोर सगळ्यांना. विश्वामध्ये जेवढी लोक, एखादा जरी म्हटला की मला नाही बाबा श्री गणेश बुद्धी देत, तर काय समर्थ म्हटले, साप खोट आहे. सर्वांना बुद्धी देणारा कोण आहे हो, तर तो श्री गणेश आहे. तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे. तुझं नमो सरस्वती म्हणजे काय सांगितलं हो, दुसऱ्यांदा कोणाचं पूजन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, सरस्वती पूजन केलं जातं. कारण का हो, तिच्यामुळेच आपण बोलू शकतो. सरस्वती म्हणजे काय, समर्थ म्हटले ही वाचा जर सुंदर श्री गणेशांनी चांगली बुद्धी दिली तरच ही वाचा उत्तमच बोलू शकते ना हो, लक्षात ठेवा. म्हणून बुद्धी देणे भगवंताचे, आपण कोण करणारे, सर्व काय परमेश्वर करत असतो. म्हणून श्री सरस्वतीला समर्थांनी वंदन केलंय. आणि तिच्या स्फूर्तीमुळेच परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या चारही वाणी चाललेल्या आहेत हो, तिच्यामुळे चाललेले आहेत ना. ती जर नसेल, सरस्वतीच्या कृपेमुळंच आपण बोलू शकतो हो. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या चार वाणी ज्या आहेत, त्या ह्या चार वाणीवर जिची सत्ता आहे ती सरस्वती आहे.
मग परेमध्ये काय शिजवायचं हे बुद्धी देते ना, देव बुद्धी देतोय त्यावेळेस परेमध्ये चांगलं शिजतंय हो. आणि परेमध्ये जे शिजतंय म्हणजे किचनमध्ये जे शिजतंय तेच हॉलमध्ये बाहेर येणार आहे ना. मग समर्थ म्हटले किचनमध्ये चांगलं शिजलं पाहिजे हो, तरच हॉलमध्ये चांगलं येणार आहे. म्हणून परेमध्येच असताना उत्तमाचं अखंड त्या परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आपण एवढं बोलतोय नामस्मरण करता आलं पाहिजे अहो ती वाचा अखंड बडबड बडबड बड करत असते, परंतु त्या परमेश्वराचा विसर आपल्याला अखंड पडतो. त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी पुण्यही पाहिजे हो. अखंड ह्या देहाची पण तेवढी पुण्यही पाहिजे ना. परंतु देह ही वजा आहे हो. ही वाचा म्हणजे काय आहे हो, वजा आहे. वजाच होत आहे ना सगळं, आणि आपण वजा करत बसतोय हो. समर्थ म्हटले अखंड पुण्यही वजा होते आपली, तरी देखील बंदच होईना ना. वाणी मुख बंदच होईना आहे ना बोलायचं. अरे ते मुख श्रीमुख काय कर, समर्थ म्हटले अखंड अंतकरणापासून आपण उत्तमाचंच बोललं पाहिजे हो. म्हणून अंतकरणात जे आपले शिस्त आहे तेच वाणीमध्ये येणार आहे ना. म्हणून समर्थांनी तुझं नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे. परंतु त्या सरस्वतीला म्हणजे ती आत्मस्वरूप जाणणारे फारच थोडे लोक आहेत हो. म्हणजे तीच सर्वांना स्फूर्ती देते, परंतु तिचं निजस्वरूप कुणीही पाहत नाही. लक्षात ठेवा, ते जाणणारे थोडेच लोक आहेत. कोण जाणू शकले व सरस्वती अखंड कोण जाणलं संतांनी ना. म्हणूनच त्यांची वाणी अखंड. जे थोर लोक होऊन गेले त्यांनीच उत्तमाचं लिहिलं ना. काय लिहिलं हो, सगळे म्हणजे श्लोक असतील, ग्रंथ असतील, जे काय असेल ते कशामुळे लिहिलं गेलं हो, या सरस्वतीमुळेच लिहिलं ना. म्हणजे देवाने बुद्धी दिली, विद्या दिली, आणि मग सरस्वती वदली हो मुखातून. संत तुकाराम महाराजांचे अभंग अखंड लोकांचे मुखोद्गत होते हो. का तर सरस्वतीमध्ये तेवढी काय होती हो, ताकद होती सर्वांच्या. म्हणून संतांनी सरस्वतीचं काय ओळखलं हो, महत्त्व ओळखलं. तिला अंतकरणापासून म्हणजे तिचं स्वरूप निजस्वरूप कुणी जाणलं हो, संतांनी जाणलं. धन्य धन्य चतुरानना त्वा केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेद नाना प्रगट केले. धन्य धन्य चतुरानना कुणाला म्हटले हो, धन्य धन्य चतुरानना? ब्रह्मदेव. चतुरानना म्हणजे काय हो, ज्याची 4 मुख आहेत असे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांचं कार्य काय आहे हो, सृष्टी रचनेचं कार्य. समर्थ म्हटले ब्रह्मदेवांच्याही कथा आहेत भरपूर. आता आपल्या इथं भारतामध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळ्या देवांचे मंदिरं खूप आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही आहे. ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त एका ठिकाणी आहे बघा भारतामध्ये. कुठं आहे? पुष्कर, म्हणजे अजमेरपासून, म्हणजे राजस्थानमध्ये अजमेर आहे, आणि अजमेरपासून 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती काय आहे हो, पुष्कर आहे. आणि त्या पुष्करमध्ये ब्रह्मदेवांचं काय आहे हो, मंदिर आहे. आणि ते मंदिर एकमेव मंदिर आहे हो भारतामध्ये. ब्रह्मदेवांचं एकमेव मंदिर आहे, आणि इथंच ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली अशी आख्यायिका सांगितली जाते हो. म्हणून निश्चित बघा, समर्थ म्हटले बघायला काय हरकत नाही, जाऊ नये ते जावे, परिविवेकी सहित असावे. कारण देव जरी असले तरी चुकलेत हो, देवसुद्धा चुकले ना. म्हणून देवांना सुद्धा काय दिली हो, शिक्षा दिलेली आहे, काहीतरी शिक्षा दिलेली आहे. म्हणूनच ते काय आहे तो एकमेवच मंदिर आहे. ब्रह्मदेवाची जास्त मंदिरं नाहीत. त्याला काय कारण असेल? समर्थ म्हटले शोधा म्हणजे सापडेल. अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यास काय करता आला पाहिजे? समर्थ म्हटले जाऊ नये ते जावे, परिविवेके सहित असावे. जाण्याला समर्थांचा विरोध नाही, निश्चित विरोध नाही हो. पण उत्तमाचं कर्म करावं जाऊन. काय करतात लोक हो, बाहेर जातात आणि नको ते कर्म करून येतात. म्हणून समर्थांना ते आवडत नाही. समर्थ म्हटले जाऊ नये ते जावे, परिविवेकी सहित असावे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, विवेक पेरून यायचा आहे हो. जिथं जाईल तिथं विवेक पेरून यायचा आहे. म्हणजे सगळं ज्ञान मिळवायचं आहे, आत्मसात करायचं आहे, माहिती घ्यायची. समर्थ म्हटले अखंड. का ब्रह्मदेवांचं एकमेव मंदिर आहे, काय असं कर्म त्यांनी केलं
हे आपल्याला पाहता आलं पाहिजे हो, बघता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. म्हणजे देवांना सुद्धा कर्मातून काय नाही हो, सुट्टी नाही. म्हणजे सृष्टी रचनेचं कार्य अखंड कोण करतंय हो, ब्रह्मदेव करतायत. मग विचार करा, सूक्ष्महून सूक्ष्म जीव आम्हीबा दिसत नाही डोळ्याला, तो सुद्धा निर्माण त्यांनीच केला आहे, ब्रह्मदेवांनीच केला आहे. आणि बलाढ्य मोठा, मग तो हत्ती असो किंवा डायनासोर असो, बलाढ्य मोठा सुद्धा प्राणी कोणी निर्माण केला आहे व ब्रह्मदेवांनीच केला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आणि एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. सगळे 84 लक्ष जीव योनीतील प्राणी, सगळे प्राणी निर्माण करण्याचं कार्य कुणी केलं आहे व ब्रह्मदेवांनी केलं आहे अखंड. मग लक्षात घ्या, सृष्टी रचनेचं अखंड कार्य ब्रह्मदेव अजूनही करत आहेत आणि करणार आहेत. हे काय आहे व त्रिवार सत्य. म्हणजे सृष्टी रचनेचं कार्य भगवंताने कुणाकडे सोपवलं आहे व ब्रह्मदेवांकडे सोपवलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य धन्य चतुरानना त्वा केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेद नाना प्रकट केले. म्हणजे वेदशास्त्र नुसती सृष्टीची रचना नाही केली त्यांनी काय केलं हो, शास्त्र वेद असे अनेक भेद प्रकट केले. तो वेदशास्त्र वेगवेगळ्या प्रकारची वेदशास्त्र काय केली व प्रकट केली. एवढं महान कार्य कोणी केलं आहे व ब्रह्मदेवांनी केलं आहे. धन्य विष्णू पाळन करिसी, एकांक्षे सकळ जीवांसी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो. काय सांगितलं व धन्य विष्णू पाळन करिसी. ह्या सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवांनी जरी केलेलं असेल तरी त्या सृष्टी निर्माण केलेली सृष्टी रचनेचं पालन कोण करतंय हो, अखंड विष्णू करतायत हो. आपल्या भारतामध्ये अनेक असे ठिकाणं आहेत की काय हो, देवाचं अस्तित्व म्हणजे देवाचं जिथं चरण लागलेलं आहे अशी पावनभूमी ही भारतभूमी आहे हो. म्हणजे याबद्दल म्हणजे समर्थ काय म्हणतात की एवढं पुण्यभूमी असताना आपल्या इथं काय घडलं नाही पाहिजे हो, जास्त पाप नाही घडलं पाहिजे हो. कारण सर्व देवदेवतांचं म्हणजे काय आहे व प्रत्येक देवांचं स्थान या भारतभूमीमध्ये हो. म्हणून समर्थ म्हटले धन्य धन्य विष्णू. म्हणजे सृष्टी रचनेचं कार्य ब्रह्मदेवांनी केलं, पण सृष्टीचं अखंड पालन कोण करतंय हो, तर विष्णू करतायत हो. आणि आपल्याला प्रत्येकाला घास मिळवून देण्याचं कार्यसुद्धा कोण करतायत हो, विष्णू करतायत ना. म्हणजे बघा, ही 84 लक्ष जीव योनी थोडे का, त्या प्रत्येक जीवाचं पालन करण्याचं कार्य कोण करतंय, अखंड श्री विष्णू करतायत. म्हणून आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्याला काय पाहिजे नको पाहिजे हे सगळं कोणाला माहीत आहे हो, श्री विष्णूंना माहीत आहे. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. धन्य धन्य भोळा शंकर. भोळा शंकरांकडं काय काम आहे हो. म्हणजे समर्थ म्हणतात की ज्याचं देणं काय आहे हो, अपरंपार आहे. जो श्री शंकर कोणाचं नाम जपतात हो, अखंड राम नाम जपतायत. बघा, श्री विष्णू कोणाचं नाम जपतात, श्री शंकरांचं. आणि शंकर कोणाचं नाम जपतायत हो, श्री विष्णूंचं. म्हणजे अखंड असं सृष्टी रचनेचं कार्य कोणी केलेलं आहे हो, ब्रह्मदेवांनी केलं आहे. पालन कोण करतंय, विष्णू करतात. आणि आपल्याला माहिती आहे देण्यास नाही पार, म्हणजे श्री शंकरांच्या हातात एवढं आहे की ते काही देऊ शकतात. आणि ते त्यांच्याकडं कार्य कुठलं ठेवलं आहे हो, संहार. म्हणजे सृष्टी रचनेचं शेवटचं कार्य कुणाकडं आहे हो, श्री शंकरांकडे. आणि तेच अखंड कुणाचं नाम जपतायत हो, श्रीरामांचं नाम जपतायत. हे लक्षात घ्या. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे. धन्य धन्य इंद्रदेव. इंद्रदेवांचं वैभव काय सांगायचं. समर्थ म्हटले किती. इंद्रदेव म्हणजे कोण हो, देवांचाही देव. 33 कोटी देवांचा देव कोण आहे हो, मुख्य देव कोण आहे, इंद्रदेव. आणि त्यांचं वैभव काय म्हणून सांगायचं. समर्थ म्हटले आपण काय वर्णू शकणार आहे हो. इंद्रदेव तो इंद्रदेवच. इंद्रप्रस्थ म्हणजे इंद्राचं जे स्वर्ग आहे
ते कसं आहे हो, सगळ्याची इच्छा कुठं जायची असते हो, स्वर्गामध्ये. का तर तिथं कोण असतात? अप्सरा. आणि तिथं कोण आहे? इंद्रदेवाचं राज्य आहे. मग त्या इंद्रदेवाचं ऐश्वर्याचं आपण काय वर्णन करू शकणार आहे हो? ज्याच्याकडं काय आहे हो? अफाट संपत्ती, अफाट कोण आहे? सौंदर्य, सगळं त्याच्याकडंच आहे हो, इंद्रदेवाकडं. आणि सगळ्या देवांचा राजा कोण आहे हो? इंद्रदेव आहे. परंतु हा इंद्रदेव देखील काय समर्थ म्हटले, एकदा कर्मामध्ये चुकला होता ना. गौतम ऋषीच्या पत्नी म्हणजे त्याला काय होत होत्या हो? आवडत होती ना. मग त्यानं काय केलं? गौतम ऋषी स्नानाला गेले असता गौतम ऋषीचं रूप घेऊन तो कुठं गेला हो? झोपडीत गेला त्यांच्या. आणि गौतम ऋषीच्या पत्नीला त्यानं काय केलं हो? फसवलं इंद्रदेवानं. आणि त्या क्षणी म्हणजे गौतम ऋषी तिथं आले आणि पत्नीला अहिल्याला काय केलं हो? शिळा म्हणून पड म्हणजे दगड म्हणून दगड हो असा शाप दिला. आणि त्या अहिल्या काय होईल झाली हो? शिळा होऊन पडली. आणि ज्यावेळेस तिथं श्रीरामांचा योग आला तिथं येण्याचा, त्यावेळेस श्रीरामांचे चरण तिच्या काय लागले हो? त्या दगडाला लागले. त्यावेळेस त्या दगडाचे काय झाले? ती जिवंत झाले ना परत. म्हणजे पाप कुणी केलं हो? इंद्रदेवानं. आणि अहिल्याला काय भोगावं लागलं हो? खूप खूप काळ ती काय होती हो? वर्षानुवर्ष तशी दगड म्हणून पडून होती ना. मग समर्थ म्हटले त्या कर्माची शिक्षा म्हणून इंद्रदेवांना आपल्याला माहिती आहे अंगावरती काय हो सगळी लिंगच दिली होती. हजारो माहीत असेल म्हणजे सगळं काय दिलेलं हो? ते सगळं काय कुरूप रूप झालं इंद्रदेवाचं. म्हणजे बघा, इंद्रदेवाला देखील सुट्टी नाही समर्थ म्हटले कर्मात चुकला तर. मग आपण चुकलो तर काय होणार आहे हो? आपल्याला तर सुट्टी मिळणार आहे का समर्थ म्हटले? नाही मिळणार ना. म्हणून अखंड जेथे तेथे कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे आता सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून समर्थ म्हटले काय हो? पुरुषांनी परस्त्रीपासून काय राहायचं हो? दूर राहायचं समर्थ म्हटले. आणि स्त्रियांनी परपुरुषांपासून दूर राहायचं. आता समर्थ म्हटले ते गेट टुगेदर आले ना हो. गेट टुगेदर बऱ्याच ठिकाणी गेट टुगेदरमध्ये काय झालं हो? बऱ्याच घटना ऐकायला मिळत आहेत. गेट टुगेदर झालं की ह्यांचं पहिलं प्रेम काय येतंय हो? उफाळून येतंय. आणि हे काय करतायत हो? चालू आपलं जे वर्तमान काळ आहे ना तो सोडून देत आहेत. म्हणजे जी मुलं, पत्नी, नवरा, मुलं, बायको काय करते? नवरा मुलं सोडून देते. इकडं पुरुष पण स्वतःची पत्नी मुलं सोडून देतोय. आणि हे दोघं काय होत आहेत हो? भूतकाळात जात आहेत आणि काय करतायत? परत लग्न करतायत. समर्थ म्हटले ही चांगली गोष्ट आहे का हो? समर्थ म्हटले चुकीचं आहे ना. मग यामुळं काय होणार आहे हो? सगळा विध्वंसच होणार आहे ना. म्हणजे त्या गाठी भेटीतून काय व्हावं? म्हणजे आपल्याला आत्मिक समाधान मिळावं म्हणून काय असावं? भेट असावी. परंतु अशा भेटींचा काय उपयोग समर्थ म्हटले? ज्यातून काय होतोय? कामाचा काय होतोय हो? उद्रेक होतोय. आणि नको ती कर्म घडायला लागली ना. मग संसार माणसांचे उद्ध्वस्त झाले हो. अशी कित्येक उदाहरणं आहे की त्यांचे काय झाले हो? संसार उद्ध्वस्त झाले. मग समर्थ म्हटले अशा कर्माचा, अशा भेटीगाठीचा काय उपयोग समर्थ म्हटले? ज्यातून काय होणार आहे हो? कामाचाच काय होणार आहे हो? उद्रेक होणार आहे. म्हणून समर्थ नेहमी सांगतात आपल्याला जाऊ नये तेथे जावे, परिविवेकी असावे. म्हणजे अहो जाण्याला विरोध नाही हो समर्थांचा. फक्त काय करावं? स्वतःवरती कंट्रोल ठेवा, विषय विकारांवरती कंट्रोल ठेवा. एवढंच मागणं आहे बापाचं आपल्याकडं. काय नाही मागत समर्थ म्हटले. आपल्या बापाचं आपल्याकडे एकच मागणं आहे, फक्त काय कर बाबा, चुकू नको कुठं, पापकर्म घडू देऊ नको. कारण का हो? एक घडलेलं पापामुळं काय होते हो? अधोगती मिळते हो. एवढं जे समर्थ आपल्याला बजावून सांगतात, नेहमी सांगतात ना हो, कुठलं कर्म वाईट करू नका हो. अहो आपण तर मनुष्य देह आहे. आपल्याला एखादा सुंदर, आता स्वतःचा नवरा कितीही सुंदर असला, एखादा हिरो समोरून आला तर आपली नजर हटत नाही ना. मग कार्य विशेषच आहे समर्थ म्हटले, कार्य कामाचंच आहे ना. एखादा पुरुष असेल आणि त्याची पत्नी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, तरी देखील एखादी सावळी जरी एखादी दिसायला सुंदर असलेली स्त्री त्याच्या समोर आली तरी तो काय होतो? बघतो ना तिच्याकडं.
त्याच वासनेनं बघत असतो ना. समर्थ म्हटले सोनं जरी दिलं तरी त्याला काय होतंय हो त्याचं, म्हणजे समर्थ म्हटले विश्वातली सुंदरी जरी त्याला दिली तरी पुरुषाचं मन दुसऱ्यावरती जातं ना. मग ते थांबवता आलंच पाहिजे. समर्थ म्हटले ते थांबलं पाहिजे हो. ते पापकर्म थांबावं म्हणून श्रवण आहे. समर्थ म्हटले श्रवण कशासाठी श्रवण पाहिजे आठवड्याला, कशासाठी श्रवण पाहिजे? अरे श्रवण याच्यासाठी पाहिजे. लहानपणापासून श्रवण का पाहिजे? समर्थ म्हटले लहानपणापासूनच विषय विकारांची ओळख झाली पाहिजे हो. मद म्हणजे काय, मत्सर म्हणजे काय, अरे आपण काय करतोय, अन्याय अत्याचार म्हणजे काय, काम म्हणजे काय, क्रोध म्हणजे काय, क्रोधानं काय होतं बघितलं ना आपण. क्रोधानं काय होतं? बायकोचं दूध, बायकोकडून पातेल्यातलं दूध वतू गेलं, ह्यानं काय केलं, धाड दिशी बायकोला थोबाडीत मारली, तशी फरशीवर पडली बायको. काय झालं हो, कानातून रक्त आलं. समर्थ म्हटले सिटी स्कॅन करावं लागलं, 50,000 रुपये गेले उपचारासाठी तिच्या नीट व्हायला. समर्थ म्हटले दूध केवढ्याचं होतं? 30 रुपयाचं. अर्धा लिटर दूध 30 रुपयाचं. पैसे गेले किती? 50,000. मग रागावरती कंट्रोल करता आला पाहिजे हो. चुकून कोणाकडूनही वतू जातं, कारण संसार करतोय. समर्थ म्हटले कामातून गडबड होतेच ना हो. समर्थ म्हटले होणारच, नासधूस होत राहतच असते. समर्थ म्हटले नेहमी म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर्मामध्ये राहता आलं पाहिजे हो. समर्थांचं सांगणं काय आहे की प्रत्येकानं प्रत्येकाचे हे बांधून दिलंय ना हो समर्थांनी आपल्याला एक, आणि त्या बापाचं एकच लक्ष कुठं न्यायचं आहे आपल्याला? सद्गतीला न्यायचं आहे. म्हणून एवढा अट्टास आहे त्याचा. सद्गुरू परंपरेचा अट्टास काय आहे हो? प्रत्येक जीवाला न्यायचं आहे. तो जो जीव श्रवणात आहे किंवा नाही, अशा प्रत्येक जीवाला सत्कर्म म्हणजे कुठं न्यायचं आहे हो? त्याला सद्गतीला न्यायचं आहे. याच्यासाठी तो अखंड अट्टास करतोय. परंतु देहचे एवढे काय आहेत हो, लबाड आहेत की देवानं कितीही हाताला, म्हणजे बघा लहानपणी आपल्याला आई हाताला प्रत्येक वेळेस पकडते तरी आपल्याला काय वाटतं हो? नको वाटतं. कशाला ही सारखी पकडते? यात्रेत वगैरे गेल्यावर पकडते ना हो सारखं हाताला. आणि तिच्या हातात आपला जोपर्यंत हात आहे तोपर्यंत आपण सुरक्षित असतो. आणि आपले हात, आपण जर तिचं पोट धरलेलं असेल तर आपण कधी सुटून जाऊ सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हटले नेहमी आपला हात समर्थांच्या हातात देता आला पाहिजे हो. म्हणजे तो काय करतो? अखंड संरक्षण करतो. आईच्या हातात हात असेल तर आई काय करते हो? सुरक्षित फिरवून आणते. आणि आईचा हात जर आपण पकडला तर आपण कुठं हरवलं तर ते पण कळत नाही हो. आणि ज्यावेळेस आई वडील हरवतात ना, बघा उदाहरणादाखल समर्थ म्हटले एक गोष्ट होती की एक मुलगा काय करत होता हो, सगळं हट्ट करत होता हो, मला पाळणा पाहिजे, म्हणजे जे खेळणं दिसल ते पाहिजे म्हणायचं आईवडिलांना. मला घोडागाडी पाहिजे, मला हे कंपास पाहिजे, मला काय आता जे खेळणे वेगळी दिसत. परंतु आईवडील काय होते हो? गरीब होते हो. त्यामुळं त्याला काय करू शकत नव्हते, देऊ शकत नव्हते हो. मग ते तसेच त्याला पुढं नेत होते. आई मला जिलेबी दे, आई मला आईस्क्रीम दे, आई मला पापडी दे, आई मला काहीतरी खायला दे. तरी देखील आईवडिलांकडे काय नव्हते हो, पैसे नव्हते. ते तसेच त्याला ओढत सगळं काय फिरवत असतात व ते मेळा भरलेला असतो ते फिरवत असतात. आणि शेवटी मध्यंतरी गेल्याच्या नंतर ते बाळ काय होतं व हरवतं. आणि ते नेमकं कुणाला सापडतं हो? ज्या व्यक्तीनं बघितलेलं असतं की बाबा हा एवढं सगळं फिरला परंतु त्याच्या आईवडिलांनी त्याला काही घेऊन दिलं नाही. म्हणजे ह्या मुलाला काय पाहिजे व सगळ्या वस्तू दिल्या आणि आईवडील नसले तरी हा काय करू शकतो? थांबू शकतो इथं. म्हणून ती व्यक्तीनं बघितलेलं की ते सगळ्या वस्तू मागत होता. जेवढ्या वस्तू मागत होता तेवढ्या वस्तू त्या मुलाजवळ आणून ठेवल्या हो त्या व्यक्तीनं. आणि आईवडील नव्हते, फक्त आईवडील हरवले होते त्याचे. त्या यात्रेत काय झाले होते? हरवले होते. त्या मुलाला त्यानं जेवढी खेळणी सांगत होता ना तेवढी सगळी खेळणी त्या व्यक्तीनं आणून दिली. जिलेबी दिली, पेढा दिला, आईस्क्रीम दिलं. परंतु त्या मुलाला त्यातलं काहीही नको होतं. का नको होतं? कारण त्याचे आईवडील हरवलेले. तो काय म्हणत होता मुलगा? मला यातलं काहीच नको, मला माझे आईवडील पाहिजेत. काय पाहिजेत? मला आईवडील पाहिजेत. म्हणजे बघा हा विरोधाभास आहे ना. समर्थ म्हटले मग कळलं पाहिजे महत्त्वाचं काय आहे हो.
महत्त्वाचं काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले की कर्म कोणाला चुकलेलं नाही. म्हणून बाळांनो, म्हणजे समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की काय हो, जपून, कारण विषय विकार घडोघडीला काय होतं, हे मोबाईलमुळं घडोघडीला फसवायला येतात. घडोघडीला फसवायला येतात. फसायचं नाही, नामस्मरणात राहायचं, सावध साक्षेप राहायचं. सावधपणा आपल्याकडं असेल तर कोणताही विषय विकार आपल्याला फसवू शकत नाही. एवढी ताकद आपल्या बापानं आपल्याकडे दिलेली आहे, एवढी ताकद समर्थांना आपल्याकडे दिलेली आहे. म्हणून फसायचं नाही हो, कुकर्मात अडकायचं नाही, कुकर्म करायचं नाही. समर्थ म्हटले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता कळलंच पाहिजे. समर्थ म्हटले ते नाही कळलं तर सगळं शून्य आहे हो. समर्थ म्हटले कितीही पुण्याई केली, ढिगभर पुण्य कमवून ठेवलंय आणि एक कर्म जर आपलं चुकलं तर ते ढिगभर पुण्याई काय होते हो, शून्य होते. म्हणून आपल्याला शून्य करायचं नाही. समर्थ म्हटले शेवटचा दिवस गोड व्हावा, म्हणजे आपल्याला शेवटी सांगून जायचंय आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अहो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की माणसं सांगून गेलेत. आमच्यासमोर एक आमचा अनुभव आहे. 10-20 वर्षापूर्वी एक देह श्रवणात यायचा, सगळी मुलं सुना सगळ्यांना घेऊन यायचा आणि एवढा ताकदीचं श्रवण करायचा. आणि नंतर काय झालं हो, नंतर त्यांना जाणवू लागलं की आता आपली जायची वेळ झाली, आपण हा देह ठेवणार आहे. काय केलं हो, पुरणपोळीचं जेवण केलं. हे सत्य घटना घडलेल्या आहेत. आणि सगळ्या भावांना, कोणाला भेटायचं त्यांना काय केलं हो, बोलवलं, सगळ्याला जेवण घातलं आणि सर्वांना सांगितलं की काय हो, आता मी देह ठेवणार आहे, माझा जीव जाणार आहे, आता कुणीही रडू नका, कारण का हो, माझी जायची वेळ झालेली आहे. एवढं सामर्थ्य समर्थ म्हटले या परमार्थामध्ये, एवढं सामर्थ्य परमार्थामध्ये की आपला मृत्यूसुद्धा आपल्याला कळून येऊ शकतो. म्हणजे एवढं सामर्थ्य या परमार्थामध्ये ठेवलेलं आहे. आणि अक्षरशः खरोखर जी तारीख दिलेली त्याच तारखेला काय केलं हो, त्यांनी देह ठेवला, सर्वांच्या गाठीभेटी घेऊन. मग समर्थ म्हटले सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु ते त्या अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. म्हणजे किती श्रेष्ठ आहे हो परमार्थाची ह्या सरी कोणाच देता येणार नाही हो. म्हणून धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगा. आता इंद्रलोकीचं वैभव आपण काय म्हणून वर्णन करू शकणार आहे व स्वर्गात काय काय हे आपण काय सांगू शकणार आहे. हां, समर्थ म्हटले स्वर्गात काय काय आहे हे आपण कसं काय सांगू शकणार आहे. म्हणून धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडिती. धन्य धन्य यमधर्म. यमाचं काम काय आहे हो, यमधर्म काय आहे हो. धर्म म्हणजे त्याला काय म्हटलं जातं व धर्म पण म्हटलं जातं. म्हणजे तो योग्य अयोग्य याचा निवाडा करतो. धर्म अधर्म याचा निवाडा कोण करत असेल तर यम करतो. आणि तोच खरं धर्माधर्म यथार्थ जाणतो आणि प्राणी मात्रांचे गुप्त रहस्य तोच जाणतो ना. सगळं वर्म तोच प्रकट करतो, त्याच्याकडे तेवढी ताकद दिली हो. म्हणजे यमाचं कार्य काय आहे हो, यमाला कोणी फसवू शकत नाही. एक जण म्हणाला काय हो यमदेव, काय नाही, एवढ्या माझ्याकडं काय आहेत, 500च्या नोट आहेत, या सगळ्या घ्या, ट्रकभर आहेत, एवढ्या सगळ्या घ्या, पण मला काय करा, जिवंत सोडा. त्यावेळी यमदेव काय म्हणाले हो, त्या नोटेवरती ज्याचं चित्र आहे त्यांना सुद्धा मी काय केलेलं नाही, सोडलेलं नाही. तुला काय सोडणार आहे. म्हणजे यमदेवांचं कामच काय आहे हो, प्राण घेऊन जाणे. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक देवाचं कार्य ठरलेलं आहे. इंद्रदेवांचं कार्य काय आहे हो, पाऊस पाडणे. काय पाडणे हो, पाऊस पाडणे. तसं ह्यांचं काम काय आहे, यमांचं काम काय आहे हो, धर्म अधर्म पाहणे. कोण धर्म करतंय कोण अधर्म करतं हे काय केलं जातं आहे, पाहिलं जातं आहे. आणि त्यानुसार देह काय झाले गेले जात. कोण आहे हो सगळ्या लिखापडे करायला, कोण आहे हो, चित्रगुप्त. चित्रगुप्त अखंड लिखाण करत आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येतोय आणि तोच अखंड काय करतोय हो, आपलं लिखाण करतोय. म्हणून समर्थ म्हटले सावध साक्षेप होता आलं पाहिजे. कारण
प्रत्येक देवाचे कार्य ठरवून दिलेले आहेत हो. प्रत्येक देवाची कार्य काय केलेले आहेत समर्थांनी ठरवून दिलेले आहेत. आणि प्रत्येक देव आपापली कार्य काय करतोय हो, उत्तमाचं करतोय ना. म्हणून समर्थ कोणी कोणाचं कार्यात काय करत नाही हो, हस्तक्षेप करत नाही. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक देवाचं धन्य धन्य इंद्र यमधर्म सकळ जाणती धर्माधर्म प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडिती व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धिरडी स्वाद घेती आतळस आपलांचा. व्यंकटेशी महिमा किती, समर्थ काय म्हटले, व्यंकटेशाचा गिरीचा महिमा किती सांगावा. चांगले चांगले लोक उभ्यानंच काय करतात हो, तिथं अन्न खातात. वडे धिरडी किंवा तळलेले पदार्थ ह्यावर उभ्यानेच ताव मारतात. आणि गिरीवर मोठमोठे लोक उभ्यानेच प्रसाद भक्षण करतात ना हो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं आहे हो, स्वादिष्ट पक्वानांचं सेवन करतात. त्या व्यंकटेशच्या दर्शनासाठी जाणारे लोक उभ्यानं जेवण करतात हो. किती मोठा असला कितीही गरीब असला तर सगळेजण काय करतात हो, उभ्या रांगेतच काय करत असतात हो, जेवण करत असतात. आणि म्हणून समर्थांनी त्यांना सुद्धा काही म्हटलंय हो, धन्य धन्य व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धरडे स्वाद घेती आतळस आपलांचा. धन्य तू ओ बनशंकरी उदंड शाकांची आहारी विवर विवरो भोजन करी ऐसा काहीचा. धन्य तू ओ बनशंकरी, काय सांगितलंय हो, की बनशंकरी तुझी धन्यता असो ना. असंख्य भाज्यांच्या रागांचे विवरण करून भोजन करणारा असा कोण आहे, म्हणजे शाकाहारी बनशंकरी धन्य होय. म्हणजे अनेक शाकाहारी भाज्या खाणारा म्हणजे तो कोण हो, बनशंकरी. त्यालाही काय समर्थांनी केलंय हो, धन्य तू ओ बनशंकरी. धन्य भीम गोलांगुळा कोरवड्यांच्या उदंड माळा दही वडे खाता सकळा समाधान होय. धन्य भीम गोलांगुळा म्हणजे काय सांगितलंय हो, की भल भीमा कपिराया तुझे धन्य असो. कोरड्या वड्यांच्या माळा तुझ्या गळ्यात काय आहेत, पुष्कळ आहेत. तुझा दही वड्यांचा प्रसाद खाल्ल्याने सर्वांना काय होते, समाधान होते. म्हणजे कुरवड्यांच्या उडद्याच्या पिठाचे वडे करतात, त्यांच्या माळा गळ्यात घालणारा व दही वड्यांचा प्रसाद सेवकास देणारा वानर गोलांगुल गाईच्या सारखे शेपूट असणारा मारुती धन्य होय. म्हणजे कोणाला म्हटलंय हो हे सगळं, हनुमंतरायाला म्हटलंय हो. कोणाला म्हटलंय हो, हनुमंतरायाला. धन्य तू गा खंडेराया भंडारे होय पिवळी काया कांदे भरीत रोडगे खाया सिद्ध होती. धन्य तू गो खंडेराया. खंडेरायाला नैवेद्य कशाचा दाखवला जातो, समर्थ म्हटले भरीत आणि रोडग्याचा ना. म्हणजे जेजुरीचा खंडेराया आणि पालीचा खंडेराया ना. म्हणजे समर्थांनी दोन्हींचंही काय केलं हो, तुझी धन्यता असो म्हणले. आणि तुझ्या भंडाऱ्याने भक्तांचे देह काय होतात हो, पिवळे होतात ना. समर्थांनी सगळ्या देवांचं काय केलं, उद उद केलं ना. उद उद म्हणजे काय, नमस्कार केला आहे. प्रत्येकाचं काय केलं आहे हो, सर्वांना नावजलं आहे ना. उद उद म्हणजेच काय हो, सर्वांचं गुण गायलं आहे ना. मग भंडाऱ्यानं काय होतं, भक्तांचे देह पिवळे होतात आणि कांदे भरीत व रोडगे तुझे भक्त गण काय मोठ्या आनंदाने काय होतात, खातात ना. म्हणजे जेजुरीला गेल्यानंतर काय खातात हो, कांदे भरीत खातात ना. कांदे भरीत आणि रोडगे काय केलं जातं, खाल्लं जातं. धन्य तू गा खंडेराया उदंड भंडारे होय पिवळी काया कांदे भरीत रोडगे खाया सिद्ध होती. धन्य तुळजा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी गुण वैभवास गणी ऐसा कैचा. धन्य तुळजा भवानी म्हणजे समर्थांनी तुळजाभवानीला सुद्धा धन्य म्हणजे हे केलंय ना, नमन केलंय हो सर्व देवांना. सर्वांचं काय केलंय हो, गुण गायलंय ना. म्हणून हिचं सुद्धा म्हणजे कुणाचं गुण गायलंय आता, तुळजाभवानी. लोकांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे लोकांमध्ये भक्तांवर प्रसन्न होणारी तुळजाभवानी धन्य होय. तिच्या गुणाची व वैभवाची गंती करणारा कोण आहे हो, अमर्याद गुणवैभव भोगणारी व भक्तांना देणारी तुळजाभवानी धन्य होय हो. म्हणजे स्वतः गुणवैभव काय करते हो देवी, भोगते बी आणि भक्तांनाही उपभोगायला देते हो.
अशी ती तुळजाभवानी धन्य आहे. समर्थ म्हटले कारण का हो, समर्थांनी कधीही कुठल्या देवाला काय केलं नाही व नावं ठेवले. प्रत्येक देवाला काय केलं व समर्थांनी इथं वंदन केलं आहे ना हो, प्रत्येक देवाचं गुण गायलं आहे ना. मग तिथं तुळजाभवानी पण आली ना. तुळजाभवानीचं बी समर्थांनी काय काय केलं व गुण गायले हो. गुणवैभव म्हणजे सगळ्यात जास्त वैभव असणारी देवी कुठली आहे तर कोण आहे हो, तुळजाभवानी. आणि ती भक्तांना मागेल ते देते ना. मागेल ते देणारी कोण आहे, तुळजाभवानी. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं नाही की कुठल्या देवाची पूजा करू नका म्हणून. पूजा करा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आपल्याला, नेहमी जाऊ नये तेथे जावे, परिविवेकसहित असावे. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रागरंग नाना प्रकारे. धन्य धन्य पांडुरंग. आता कुठं आले हो, पंढरीला आले ना. समर्थ काय म्हटले, धन्य धन्य पांडुरंग. म्हणजे पांडुरंगा तुझी काय असो, धन्य असो, तुझ्याजवळ काय आहे हो, तानमान रागरंग इत्यादी का सह हरिकथेचा गजर अखंड चाललेला असतो. म्हणजे पंढरपुरात पांडुरंग आहे ना, की ज्याच्यापाशी काय आहे हो, नाना प्रकारचे काय आहे हो, तान मान वाद्यासह हरिकथेचा काय चाललेला असतो, अखंड गजर चाललेला असतो ना पंढरपुरात. कधीही जा पंढरपुरात. समर्थ म्हटले तुळजापूरलाच गेलो तरी आपल्याला पाहायला मिळतं काय हो, देवीचं वैभव पाहायला मिळतं ना. आणि काय तुळजापूरला गेलो तर देवीचं वैभव पाहायला मिळतं. समर्थ म्हटले पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला पांडुरंगाचं अखंड कधीही मंदिर रिकामं नसतं. अखंड कोणी ना कोणी भक्त त्या मंदिरात असणारच. कधी मंदिर रिकामं आहे असं कधीच कुठलाच दिवस नाही हो. समर्थ म्हटले अखंड मंदिरात काय असते हो, भक्त. कधीही जावा, भक्त असणारच तिथं. म्हणून समर्थ म्हटले, आणि तेही गजर म्हणजे वाद्यांचा गजर, अभंगाचा नाद सतत कानावर पडतो ना हो. समर्थ म्हटले पडला पाहिजे हो. असे आवाज बघा, पूर्वीच्या काळी भजन व्हायची, वाड्या वस्त्यांवरती गावांमध्ये भजन कीर्तन व्हायची व नेहमी वार ठरलेला असायचा. त्या दिवशी अखंड काय करायचे व भजन कीर्तन चालायचं. पण काळ जसा बदलला आहे, समर्थ म्हटले ही नवीन पिढी परमार्थ करायला मागत नाही हो. आळशी बनली, परमार्थ करायला मागत नाही. सतत मोबाईल घेऊन बसतात. नुसतं काय करते हो, पुढं सरकावतात. म्हणजे समर्थ म्हटले आपण पण त्यातच आहे. अजून आपण पाहिलेलं तरी आहे निदान, की काय हो असं होतं 10-20 वर्षापूर्वी सगळीकडं गजराचा आवाज यायचा, टाळांचा आवाज यायचा. आता आवाज ऐकायला मिळत नाही. वर्षातून एकदा जो सप्ताह असतो त्यावेळेस कुठंतरी कीर्तनाचा आवाज येतो, टाळ मृदंगाचा आवाज येतो. समर्थ म्हटले परंतु सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक वाऱ्या ठरलेला असायचा प्रत्येक गावामध्ये. मग आठवडाभर असंच काय चालायचं, कीर्तन भजन सगळे गावभर चालायचं. समर्थ म्हटले म्हणजे किती उत्तमाचा कार्यभाग होता. समर्थ म्हटले जेणेकरून माणसांच्या अंतरंगात परमार्थ तरी शिल्लक होता ना. परंतु आता लोक काय करत नाहीत हो, ही नवीन पिढीला हे काहीच माहीत नाही. खाएंगे पिएंगे ऐश करेंगे एवढंच माहीत आहे नवीन पिढीला. देव धर्म काय आहे काय नाही काही माहीत नाही. समर्थ म्हटले पण माहिती हे श्रवणातून मिळते, त्यासाठी श्रवण करता आलं पाहिजे. धन्य तुगा क्षेत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. धन्य तुगा क्षेत्रपाळा म्हणजे कोणाला म्हटलंय हो समर्थांनी बघा. आगा क्षेत्रपाळा म्हणजे कोणाला, भैरवाला काय म्हटले हो, क्षेत्रपाळा तू ही धन्य असो. भैरवाला बी मानले ना समर्थांनी. तुझी सेवा चुकल्याबद्दल अनेक लोकांना तू काय लावले, वेळ लावले आहेस. आणि सद्भावाने तुझी कोणी भक्ती केली तर त्याला चांगले फळ द्यायला तुला वेळ लागत नाही. म्हणजे क्षेत्रपाळ भैरव हा काय हो, अनेकांना आपल्या भजनी लावणारा आहे. लक्षात ठेवा. त्याचं भजन चुकलं की वेळ लावतो, आणि त्याचं भजन केलं तर सगळं काही देतो. म्हणून सगळं त्याचं भजन करायला लावणारा कोण आहे हो, भैरव आहे. रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. रामकृष्ण दिक अवतार म्हणजे समर्थांना काय सांगायचं, रामकृष्णाधिक
अवतार झाले ना हो, त्यांचा महिमा काय हो, अपार आहे. त्यांच्या उपासनेमध्ये अनेक लोक काय झालेले आहेत व मग्न झाले आहेत ना. श्रीराम जय राम जय जय राम, किती लोक अखंड काय करतात हो, नामस्मरण करतात ना. तसंच श्रीकृष्ण पण त्यांचं पण करतात ना. म्हणजे अखंड लोक काय झालेले तो उपासनेत, त्यांच्या उपासनेत काय झालेले तो तत्पर झालेले आहेत. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्याशीच घडे. सकळ देवांचे मूळ, समर्थ म्हटले सकळ देवांचे मूळ तो हा कोण आहे हो, अंतरात्माच आहे ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, ह्या सर्व उपास्य देवांचे आपल्याकडं देव कुठले आहेत व बघा. आपल्याला माहिती असलेले आपली कुलस्वामिनी तुळजापूरची आई, पंढरपूरचं पांडुरंग, म्हणजे समर्थांनी दिलेच ना सगळे. ब्रह्मा विष्णू महेश गणेश इंद्र, आपल्याला माहीत असलेले जास्त देव कोण, यम, व्यंकटेश. अजून कुठं म्हणजे व्यंकटेश बालाजीला जातात ना सगळेजण, तिरुपती बालाजीला जातात ना. म्हणजे आणि जेजुरी खंडोबा, म्हणजे आपल्याला हे सगळे माहीत असलेले, म्हणजे हे सगळे उपास्य देवांचे मूळ म्हटले. म्हणजे आणि हे सगळ्या देवांचं मूळ कोण आहे हो, तर हा अंतरात्माच आहे. जगातले सगळे भोग त्यालाच पोचतात ना. म्हणजे भरतखंडात अशा नानाविध उपासना चालू आहेत, पण ह्या सर्व उपासनेचा मूळ पुरुष अंतरात्माच असून पूजादी सर्व भोग त्यालाच पावतात ना. म्हणजे सगळ्या पूजा अर्चा केलेल्या ह्या आत्म्यालाच पावतात ना. आत्म्याशिवाय आपण कुठलीही पूजा करू शकतो का हो, नाही करू शकत. म्हणून समर्थ म्हटले या सगळ्या देवांना जायचंय. कसं जाऊ शकतो, समर्थ म्हटलं अंतरात्मा असल्याशिवाय जाऊ शकतो का. म्हणजे सगळ्या उपास्य देवतांचं मूळ कोण आहे हो, हा अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून समर्थ म्हटले नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. नाना देव होऊन बैसला, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की अनेक देव होऊन तो बसला आहे, अनेक शक्तीचे रूप त्याचीच आहेत ना. म्हणजे सर्व देव त्याच्या शक्ती यांचं मूळ कोण आहे हो, तर अंतरात्माच आहे हो. याचा पाहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून. समर्थ म्हटले विचार करता आला पाहिजे हो, की या सर्व किती देव केले तरी ह्या सगळ्यांचं मूळ म्हणजे हा भोगतय कोण हो, देवीला गेलो बरोबर आहे. समर्थ म्हटलं जातय कोण हो, देवीला जातय कोण, अंतरीचा अंतरात्मा असल्याशिवाय आपण जातोय का, समर्थ म्हटले. म्हणजे हे सगळं करून घेतय कोण हो, अंतरीचा अंतरात्मा करून घेतोय. आणि हे मिळतंय कुणाला, तर अंतरीच्या अंतरात्म्यालाच मिळतंय. समर्थ म्हटले म्हणजे आपल्याला कळत नाही की या सर्व उपास्य देवतांचा मूळ कोण आहे, तर अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणजे समर्थांनी शेवटी सांगितलं ना आपल्याला की याचा विचार करता आला पाहिजे हो, विनाकारण अज्ञानात अडकायचं नाही. याचा पाहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून. किती देव होतात आणि जातात हो. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्याशीच घडे. म्हणजे कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्याशीच घडे. आता कीर्ती आणि अपकीर्ती कोणामुळं घडते हो, कीर्ती मिळाली किंवा अपकीर्ती मिळाली हे कोणामुळं घडतं, अंतरीचा अंतरात्मा देहामध्ये आहे म्हणूनच घडतंय ना. कीर्ती आणि अपकीर्ती. आणि उदंड निंदा उदंड स्तुती, समर्थ म्हटले उदंड निंदा आणि उदंड स्तुती कोणामुळं घडते हो, अंतरात्म्यामुळंच ना. आणि उदंड भोगप्राप्ती कोणामुळे हो, तर त्या अंतरात्म्यामुळंच आहे ना. म्हणजे हे सगळं घडतंय कोणासाठी, कुणामुळं घडतंय, अंतरात्म्यामुळंच घडतंय. आणि कोणाला प्राप्त होते, तर अंतरात्म्यालाच प्राप्त होतंय. ह्याचा विचार करून पाहता आला पाहिजे. समर्थ म्हटले कळलं पाहिजे हो. सगळ्या देवाला फिरतोय, पुष्करला जातोय, समर्थ म्हटले पंढरपूरला जातोय, तुळजापूरला जातोय, जेजुरीला जातोय, पालीला जातोय, परंतु समर्थ म्हटले जा, समर्थांचा विरोध नाही. समर्थ म्हटले जाऊ नाही ते जावे, परिविवेके सहित असावे. विचार करून पहा की जातय कोण, ह्या देवांना सगळीकडे जातय कोण, तर तो अंतरीचा अंतरात्मा जातोय ना हो. तो अंतरीचा अंतरात्मा नसेल तर नेतील का. ह्या देहानं जर जीव सोडला
आणि ह्या देहानं जर इच्छा केलेली असेल की मला काय नाही, जीव सोडल्यानंतर मला सगळी नाना तीर्थ हिंडवून आणा, माणसं भीतील समर्थ म्हटले, कुणी फिरवणार नाही. का हो? फिरवतात कुणाला? ज्याच्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा कार्यरत आहे तोच सगळे देवदेव करू शकतोय ना. ह्या सगळ्या देवांना भजू शकतोय तोच भजू शकतोय. कोण? ज्याच्या अंतरीत जो अंतरात्मा आहे तोच सगळं कार्य करू शकतो ना. समर्थ म्हटले अंतरात्मा नसेल तर आपण जाऊ शकत नाही. आपल्याला काय लागते तो? मग 4 माणसं लागते समर्थ म्हटले न्यायला. म्हणून लक्षात ठेवा, जे काही आपण करतोय ते कोण करतोय हो? सगळं अंतरीचा अंतरात्माच करतोय हो. हे कळलं पाहिजे. म्हणजे कीर्ती त्यालाच आहे, अपकीर्ती त्यालाच आहे, निंदा त्यालाच आहे, स्तुती त्यालाच आहे, सर्व भोग त्यालाच आहे. म्हणजे त्याच्यामुळंच आहेत, तोच भोगू शकतो ना. अंतरीचा अंतरात्मा असेल तरच आपल्याला कोणी नावं ठेवेल किंवा आपली स्तुती करेल. आपला अंतरात्माच नसेल तर कुणी स्तुती केलेली तर कळेल का? आणि कुणी निंदा केलेली तर कळेल का? समर्थ म्हटले नाही कळत हो. म्हणून निंदा किंवा वंदा आमचा एकच धंदा, हरिगोविंदा, आहे का नाही? समर्थ म्हटले लक्षात ठेवा, अखंड त्या अंतरीचा अंतरात्म्याची ओळख घेता आली पाहिजे. की समर्थ म्हटले अरे कुठलंही कार्य करण्यासाठी तो असल्याशिवाय आपण कार्य करू शकतो का हो? काय नाही. अंतरीचा अंतरात्मा निघून गेलाय आणि त्या व्यक्तीला म्हटलं की नाही सगळी तीर्थ काय करा करून आणा, ह्या माणसाला काय करा गाडीत बसवा आणि सगळी तीर्थ करून आणा. समर्थ म्हटले काय उपयोग होणार नाही. 2 दिवसात सगळी टाकून पळून येतील. कारण का हो? वास सुटतो व देहाला, दुर्गंधी सुटते. समर्थ म्हटले देहाला म्हणजे सोपं नाही. हा अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच या देहाला महत्त्व आहे हो. एकदा का तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की देहाची किंमत शून्य आहे हो. मग नाना तीर्थ जरी हिंडायला फुकट जरी कोण नेत असेल तरी जाऊ शकत नाही. कधी जाऊ शकतो? समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की बाबा जी काय नाना तीर्थ आपण फिरतोय ते कोणामुळे शक्य होतंय हो? तर अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून शक्य होतंय. कोणी म्हणू नका की माझ्याकडं खूप पैसा आहे आणि मी काही करू शकतो पैशाच्या जीवावर. समर्थ म्हटले काय नाही रे, मृत्यू पुढे अंतरात्म्यापुढे पैसा शून्य आहे हो. बघा थोर लोक गेले ना हो, परंतु मृत्यूपासून कुणीही वाचू शकत नाही. म्हणून मृत्यू हे अंतिम सत्य आहे हो. माणसाच्या जीवनातलं अंतिम सत्य काय असेल तर मृत्यू आहे. म्हणून समर्थ म्हटले अरे अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच आपल्याला जाणीव घेता आली पाहिजे, विचार करता आला पाहिजे सात्विक. त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे कळणार आहे, अन्यथा काय नाही कळणार ना. म्हणून समर्थ म्हटले कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्थिती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्याशी घडे. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा. भोगी त्यागी कोण आहे हो? सगळा तो आधी अंतरात्माच आहे ना हो. सगळ्या वैभवांचा भोगता कोण आहे हो? तो एकच आहे ना. तो काय करतो? सकळ देवांचं म्हणजे कोण देह काय करतो, कोण देह काय भोगतो, भोगी त्यागी वितरागी तो एकच आत्मा आहे ना. एकच आत्मा आहे ना हो. तो सगळा सर्व वैभवांचा भोगता तो एकच आहे. सगळ्याचा अधिष्ठान तो एकच आहे अंतरात्मा. म्हणजे देह किती का असनात पण प्रत्येकाचं अधिष्ठान कोण आहे हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे. सगळे भोग कोण भोगतोय? तो अंतरीचा अंतरात्मा भोगतोय हो. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. काय सांगितलंय हो? प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, प्राणी काय केले हो? ह्याचा विचार करू लागले तर विस्तार खूपच होईल हो. माणसे आणि देव किती होतात व जातात हे किती सांगावे हो. देव आणि भक्त पुष्कळ झाले व आहेत, त्यांचा विस्तार कुठपर्यंत आपण करणार आहे हो. प्रत्येक आता महाराष्ट्रात किती संत झाले, किती देव आहेत, किती देव आणि किती संत झाले हो. समर्थ म्हटले आपण असं प्रत्येक ठिकाणाचा किती विचार करणार आहे. आपल्याकडे वेळ आहे का एवढा? नाही आहे. म्हणून प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. म्हणजे समर्थ म्हटले
प्राणी काय केले हो, स्वतःच्या अभिमानामुळं सगळं विसरून गेले ना हो. आणि काय झालं हो, समर्थ म्हटले की त्यानं अभिमानाला भुलून देहाकडं काय गेले हो, पाहत गेले आणि देहबुद्धी धरून बसले ना. आणि मुख्य चालक कोण आहे देहाला चालवणारा, त्यालाच काय केलं नाही हो, त्यांनी ओळखलं नाही. आणि त्यांना अंतरात्मा अंतरीच असून त्या माणसांना सापडतोय का हो, अंतरात्मा सापडत नाही हो. म्हणून प्राणी देहाकडे पाहतात व देहाभिमानी होतात, पण मुख्य चालक देव अंतरात्मा अंतरी असून त्याला काय होतात व विसरतात. हे समर्थ म्हटले नवल आहे हो, खरंच नवल आहे. समर्थ म्हटले प्राणी मात्र काय करतात हो, प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक. काय सांगितलं हो, अरे या आत्म्याची चळवळ पाहे. म्हणजे समर्थ म्हटले अरे ह्या अंतरात्म्याची सर्व चळवळ पाहणारा असा जगात कोण आहे हो. अगाध पुण्यपदरी असेल तरच त्याचे काहीसे अनुसंधान राहते हो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ऐसा भूमंडळी कोण आहे हो, कोणच नाही ना. अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक, त्या अनुसंधाना सरिसे, जळून जाई जे किलमिसे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहाती. त्या अनुसंधाना सरिसे, समर्थ म्हटले काय हो, त्या अनुसंधाना सरिसे, जळून जाई जे किलमिसे. म्हणजे त्या अरे ह्या अंतरात्म्याची सर्व चळवळ पाहणारा असा जगात कोण आहे हो. अगाध पुण्यपदरी असेल तरच त्याचे काहीसे अनुसंधान राहते ना. पण तेवढ्याच अनुसंधाने सर्व पापे काय जाते, जळून जाते. म्हणून अंतर्निष्ठ ज्ञाने त्या अंतरात्म्याचे काय करतात व विवरण करीत असतात. म्हणजे हे आत्मानुसंधान सर्व पापांचा नाश करते, म्हणून अंतर्निष्ठ ज्ञानी पुरुष त्यालाच विवरून पाहतात ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक. समर्थ म्हटले अरे या आत्म्याची चळवळ काय थोडी आहे का. म्हणजे अंतरात्म्याची ही सर्व चळवळ पाहणारा असा जगात कोण आहे हो, कोणच नाही ना. अगाध पुण्यपदरी असेल तरच त्याचे काहीतरी अनुसंधान राहते हो. म्हणजे अंतरात्म्याची चळवळ करण्यासाठी आपल्याकडं काय पाहिजे हो, पुण्य पाहिजे हो. पुण्य नसेल तर कळू शकत नाही. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भळंगले लोकाचारे. अंतर्निष्ठ तितुके तरले, समर्थ काय सांगतायत की अंतर्निष्ठ तेवढे तरतात व अंतर्भ्रष्ट म्हणजे बाह्य लोकाचाराने भरकट जाऊन बुडतात हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अरे आपल्याला जर सुटायचं असेल, मगाशी सांगितलं ना समर्थाने, आपल्याला जर सुटायचं असेल तर सत्कर्म करता आली पाहिजेत. अखंड देहाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सत्कर्म करता आली पाहिजेत हो. कारण का हो, एक वयस्कर व्यक्ती त्याचा जीव जात नव्हता हो. ते काय म्हणत होते हो, वासुकेसू वासुकेसू वासुकेसू. घरातल्यांना वाटलं आजोबांनी कधीही नाव घेतलं नाही देवाचं, परंतु मरताना काय करताय, देवाचं नाव घेत आहेत. परंतु नातू असतो, आजोबांना काय असतो, नातू असतो, खूप हुशार असतो नातू. तो नातू म्हणतो हे आजोबा, तो नातू काय करत असतो, त्याला परमार्थातलं आत्मज्ञान असतं. म्हणून तो काय करतो, म्हणतो हे शक्य नाही. ज्या व्यक्तीनं आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही तो व्यक्ती मरताना देवाचं नाव घेऊ शकत नाही. तो म्हटला हे काहीतरी चुकतंय, म्हणून तो पाहायला गेला हो. ते आजोबा ज्या खोलीत ठेवलेलं आजोबांना, तिथं त्यानं पाहिलं तर आजोबा जिकडं आजोबांची नजर होती तिकडं त्यानं पाहिलं तर काय हो, वासरू केरसुनी खात होतं हो. वासरू काय करत होतं, केरसुनी खात होतं. म्हणून आजोबा काय म्हणत होते, ते वासू केसू. मग ते मुलगा म्हणाला ते वासू केसू म्हणत नाहीत, ते काय म्हणतायत व वासरू केरसुनी खातंय. म्हणजे समर्थ म्हटले मरायला टेकलंय, आता मरणार आहे, घोर लागलाय, तरी कुठं बघतंय हो, संसारात अडकलंय ना. वासरू केरसुनी खातंय ह्यात म्हणजे आपला गैरसमज होतो की नामस्मरण करतंय हो. समर्थ म्हटले नाही हो, नामस्मरण करण्यासाठी आयुष्यभर पुण्याई जमा करावी लागते. त्यावेळेसच शेवटच्या क्षणाला मरताना काय येतं हो, देवाचं नाव येतं. देवाचं नाव येणं एवढं सोपं नाही.
लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अखंड देह सत्कर्मात ठेवायचा आहे. सोपं आहे का? आयुष्य देवानं दिले आपल्याला 100 वर्ष. 100 वर्षापर्यंत देहाला अखंड जपत जायचं आहे. हो, जपायचं आहे. त्याच्याकडून पुण्य करून घ्यायचे आहेत. अंतरात्म्याला समाधान मिळेल असं कर्म देहाकडून करून घ्यायचं आहे. समर्थ म्हटले सोपं आहे का? एवढं करण्यासाठी मार्गदर्शन तर लागतंय ना हो कोणाचं तरी. आपल्याला सांगणारं तर पाहिजे ना की आपलं कुठं चुकतंय, आपलं कुठं बरोबर आहे. आपल्याला काय कळतंय हो? आपल्या आईवडिलांना पण कळत नाही की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. ते भांडायला लागले की पोरं भांडतात, पोरं भांडायला लागली ते भांडतात. समर्थ म्हटले विचारायचं कुणाला, सांगायचं कुणाला? म्हणजे आत्मज्ञान देणारे सद्गुरू आहेत. सद्गुरूला जाऊन विचारता आलं पाहिजे. समर्थ म्हटले सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला हा परमार्थ कळू शकत नाही. परमार्थ कळणं एवढं सोपं नाही. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा आपण म्हणतोय. मोक्ष 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 कुणीही देऊ शकत नाही फुकट. मोक्ष मिळवणं एवढं सोपं नाही. मोक्ष म्हणजे काय? समर्थ म्हटले मोक्ष म्हणजे मोकळा केला ना. म्हणजे मोक्ष म्हणजे या जन्म, लक्षात घ्या. समर्थ म्हटले, समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भळंगळे लोकाचारे. म्हणजे या एका ओवीमध्ये समर्थांना आपल्याला काय शिकवायचं आहे? अंतर्निष्ठ तितुके तरले म्हणजे ज्यानं अंतर्निष्ठेनं अंतरात्म्याची ओळख घेऊन अखंड त्याला जे आवडेल तसं आचरण करून देवाला अंतरीच्या प्रसन्न करून घेतलं, तेच अंतर्निष्ठ ना. अंतर्भ्रष्ट म्हणजे कोण हो? ज्याला समजून सांगतायत बाबा पुण्य कर, पाप करू नको, हे करू नको, तरी देखील ते करताना राहत नाही, ते अंतर्भ्रष्ट. समर्थ म्हटले त्याला कुठलंही औषध दिलं तरी त्याला उपयोगी पडत नाही. ते कोण झाले हो? अंतर्भ्रष्ट. म्हणून समर्थ म्हटले अंतर्निष्ठ असू तरच ह्या 84 लक्ष जीव योनीचा फेरा चुकवणार आहे हो. मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे ह्या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून आपली सुटका व्हावी म्हणून अखंड देहाला काय करावी लागतात हो? हे आयुष्य आहे तोपर्यंत सत्कर्म करावे लागतात. आणि दुष्कर्म जर आपल्या हातातून झालं तर पुन्हा आपल्याला काय घ्यावं लागतं हो? जन्म घ्यावा लागतो. पुन्हा या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून जन्म घेणं एवढं सोपं आहे का? जन्म घेणं एवढं सोपं आहे का? म्हणून समर्थ म्हटले जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं म्हणजेच काय आहे हो? मोक्ष आहे. म्हणून मोक्ष म्हणजे मोकळा केला, बद्ध म्हणजे बांधला. म्हणजे समर्थ म्हटले अंतर्निष्ठ होता आलं पाहिजे. आणि आपल्याला या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून काय करायचं? समर्थ म्हटले सहजपणे सुटायचं असेल तर देहाला आयुष्यभर सत्कर्मात ठेवता आलं पाहिजे. समर्थ म्हटले सोपं नाही, परंतु समर्थ कृपा असेल तर सोपं आहे हो. समर्थ कृपा असेल तर सोपं आहे. म्हणून सारासार विवेक दिला ना समर्थांनी. म्हणून समर्थ म्हटले या सर्व गोष्टीचा विचार करून पाहता आला पाहिजे. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळे लोकाचारे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेव स्थान निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.